बघा ना, एखाद्या गोष्टीवरती आपण खूप मेहनत घेऊन काम करत असतो आणि त्याचा आउटकम म्हणावा असं येत नाही. त्यावेळी खूप नाराज व्हायला होतं. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं काय ते पुढे सांगते. त्या अगोदर इकडे श्रीच्या वाढदिवसाचं डेकोरेशन करण्यासाठीची सगळी तयारी करून घेतली. इकडे आता शांभवीला आईने चुरमुरे दिलेत आणि ती खात-खात मस्त आजीच्या मांडीवर 2 चुट्टू घालून बसलेली आहे आणि खूप गोड दिसते ती. त्यानंतर हे डेकोरेशन वगैरे पूर्ण करून घेतलंय आणि या संदर्भातला डिटेल मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. या इथं आई दिवे मुटके बनवते नाताला ओवाळण्यासाठी आणि त्याचे मित्र सगळे आलेले आहेत. तर आता सगळी तयारी झाली, मी पटकन चेंज करते आणि त्यानंतर ही साडी आता हाताशी आली तीच मी नेसले. काही मॅचिंग बिचिंग काही बघितलं नाही. दरवर्षीपेक्षा हा वाढदिवस जरा खासच आहे कारण की यावर्षी केक भरवण्यासाठी शांभवी आहे. त्यानंतर सगळ्या मुलांना बसवलं आणि त्यांच्यासाठी ते खाऊ सर्व करायला घेतलं. आता काय झालं ते सांगते. एरवी जे काही व्हिडिओ आपण शूट करतो एडिट करतो तर ते तितके जास्त मेहनतीचे नसतात जेव्हा गेट रेडी विथ मी करायचं असतं. आणि असा एक व्हिडिओ मी काल 9:30 वाजता पोस्ट केला ज्याच्यामध्ये तुम्ही रिक्वायरमेंट केली होती ती साडी नेसून तुम्ही म्हणताय तो लुक मी तिथे क्रिएट केला. परंतु जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला तर त्याला म्हणाव्या अशा व्ह्यूज आल्या नाहीत आणि इतकं डिमोटिवेट व्हायला झालं मला की अरे आपण किती मेहनत घेतली, म्हणजे बाळाला बघत बघत हे सगळं केलं आणि हा व्हिडिओ चाललाच नाही. आणि एरवीचे साधे व्हिडिओसुद्धा आपले किती चालतात. तर मे बी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं नसेल तर त्याची लिंक मी त्रिकोणाच्या इथे देते, नक्की चेकआउट करा. तुम्हाला खूप आवडेल कारण तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तो लुक तुम्हाला खूप आवडला होता यासाठी. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की एखादी भाजी तुम्ही खूप मेहनतीने बनवली आणि ती फ्लॉप झाली किंवा असं काय? तर माझ्या बाबतीत तर खूपदा होतं. आणि ही डिजिटेकची रिंग लाईट मी यूज करते, खूपदा विचारलं जातं. त्यानंतर आजोबांचा फोन घेऊन श्रीचा वाढदिवस असा आम्ही छान संपन्न केला. चला बाय.